आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे राजकीय गोटातनं। आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवरती खोचक अशी टीका केलेली होती आणि पडळकरांनी केलेल्या या टीकेनंतर आता त्याला प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे। पडळकर हा शेखचिल्ली माणूस आहे असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं सूरज चव्हाण यांनी एक ट्विट केलेलं आहे आणि टीका केली आहे। गोपीचंद पडळकर यांच्या या टीकेला सूरज चव्हाण यांनी उत्तर दिलेलं आहे आणि शेखचिल्ली माणूस आहे, शेखचिल्ली माणसाची किंमत शून्य असते असं म्हणत सूरज चव्हाण यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे। पुणे येथे मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये अहिल्यादेवींच्या राष्ट्रप्रगतीच्या विचाराला, हिंदू धर्माच्या विचाराला अभिवादन करण्यासाठी 50,000 धनगरी ढोल एका वेळेस वाजवून पुण्यश्लोक अहिल्यादेवींना अभिवादन करण्याचं आणि विश्व विक्रम प्रस्थापित करण्याचं अहिल्या भक्तांनी ठरवलेलं आहे। एकीकडे आपण बघतोय पुण्यातील अहिल्यादेवींच्या कार्यक्रमाला अजित पवारांना बोलवणार नाही असं गोपीचंद पडळकरांनी म्हटलेलं होतं आणि या मुद्द्यावरून राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी समाचार घेतलाय। गोपीचंद पडळकर हा शेखचिल्ली माणूस आहे, जसा शेखचिल्ली फांदी कापताना तुटायच्या बाजूने बसून स्वतःच्या झाडावरनं पडत होता तसा शेखचिल्ली महायुतीच्या नेत्यांवरती बोलून स्वतःची राजकीय फांदी कापून घेतोय अशी टीका या ट्विटमधनं करण्यात आली आहे। त्यामुळे पक्षांतर्गत आणि महायुती अंतर्गत हा वाद आपल्याला पाहायला मिळतोय। एकीकडे गोपीचंद पडळकर यांनी ही टीका केलेली आहे। पुण्यात मे महिन्यात एकाच वेळी 50,000 धनगरी ढोल वाजवून वर्ल्ड रेकॉर्ड करणार असं म्हटलेलं होतं, मात्र या कार्यक्रमाला अजित पवारांना बोलवणार नाही असं म्हटलेलं होतं आणि त्यानंतर आता अजित पवार यांच्या वतीनं सूरज चव्हाण यांनी ट्विट केलेलं आहे आणि शेखचिल्ली माणूस आहे अशा स्वरूपाची टीका ही सूरज चव्हाण यांनी केलेली आहे। या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातले अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत। मात्र अजित पवार यांना कार्यक्रमाला बोलवणार का या प्रश्नावर मात्र पडळकरांनी नाही असं म्हणत चिल्लर विषयावर बोलणार नाही असंही म्हटलेलं होतं। तर त्यासोबतच जेव्हा गोपीचंद पडळकर यांना विचारण्यात आलं की शरद पवारांना बोलवण्यात येईल का, तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की बोलावलं नाहीये, माझा समाज जे सांगेल त्याप्रमाणे ठरवू असंही यावेळेला त्यांनी म्हटलेलं होतं। इतकंच नव्हे तर एमपीएससीच्या मुद्द्यावरती सुद्धा त्यांनी भाष्य केलेलं होतं। एकीकडे अजित पवारांना बोलवणार नाही असं म्हटलेलं होतं आणि त्यानंतर आता सूरज चव्हाण यांनी ट्विट करत हा शेखचिल्ली माणूस आहे अशी टीका केलेली आहे आणि महायुतीमध्येच हे एकमेकांवरती वार पलटवार सुरू झालेत। एकीकडे आपण बघतोय पडळकर यांच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आलेले होते आणि या प्रश्नांसंदर्भात उत्तर देत असताना त्यांनी अनेक भाष्य केलेलं होतं। शरद पवार यांच्यावर सुद्धा भाष्य केलेलं होतं। शरद पवार यांना हॉर असलेल्या संघटना विषय बाहेर काढतात, वाघा कुत्र्या संदर्भात त्यांनी हे वक्तव्य केलेलं होतं आणि त्यानंतर शरद पवारांनी फावल्या वेळेत नवा इतिहास लिहावा अशी ही टीका त्यांनी केली होती।